श्रीराम जय राम जय जय राम. वासनेचे प्राबल्य. माझ्या निरूपणाचा तुम्हास विसर पडतो म्हणूनच बरे आहे. एखादी गोष्ट चांगली आहे आणि ती मिळाली तर सुखप्रद होईल. ह्या गोष्टीची आठवण असूनही आपण ती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत नाही, हे अगदी अयोग्य आहे. हे पापच आहे. जर आपल्याला समजलेच नाही तर ते न करण्यात पाप नाही, परंतु समजूनही न करण्यात अत्यंत पाप आहे. खरे म्हणजे प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे. आपण ऐकतो की अंतकाळी जी मती तीच गती. मृत्यूसमयी जशी वासना धरावी त्याप्रमाणे आपल्याला पुनर्जन्म प्राप्त होतो. तेव्हा वासनेतच आपला जन्म आणि वासनेतच आपला अंत असे असताना तिला दूर कशी करता येईल? एखादा मनुष्य काळा असेल तर त्याला आपले काळे पण काही घालवता येत नाही. त्याप्रमाणे वासना असणे हा मनुष्याचा एक सहज गुण आहे. तो त्याला पालटता येत नाही. तर मग आम्हाला वासनेतून कधीच मुक्त होता येणार नाही का? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणीमात्रांपेक्षा जर काही वेगळे असेल तर चांगले काय आणि वाईट काय हे कळण्याची बुद्धी आपण कळून सवरूनही वासनेला, अहंपणाला आधार देतो. इथेच आपले चुकते. आपला अहंपणा इतका खोल गेलेला आहे की आपल्याला हे सर्व माझेच वाटते. माझी बायको, माझी मुले, माझे घर, माझे माझे म्हणून किती सांगावे. त्या माझेपणामुळेच अहंभाव वाढीला लागून सर्व काही आपल्या मनाजोगते, आपल्याला सुख देणारे हवेसे वाटू लागते आणि दुःख अगदी नकोसे वाटते. अर्थात जगात कोणालाच नुसते सुख मिळत नाही. असे असूनही अहंपणाला बळी पडून सुखाच्या लालचीने मनुष्य मरेपर्यंत बरे वाईट कृत्य करीत असतो आणि त्याप्रमाणे त्याची वासना बनत जाते. वासना म्हणजे अभिमान, म्हणजेच मीपणा. अशा रीतीने अहंपणात जर वासनेचे मूळ अधिष्ठान आहे तर तो नको का घालवायला? खरोखरच मनुष्याचा अहंपणा इतका खोल मुरलेला आहे की त्याचे निर्मूलन करायला तसेच सूक्ष्म अस्त्र पाहिजे. नामा इतके प्रभावी आणि सूक्ष्म अस्त्र दुसरे कोणतेच नाही. ते परमेश्वराच्या अगदी जवळचे आहे. परंतु एवढे असूनही आपण ते आवडीने, निष्ठेने घेत नाही. आम्हाला सर्व काही समजते, परंतु नामस्मरण करण्याचा आळस आपल्यात भरलेला आहे. भगवंत करता आहे असे अनुसंधान जो रात्रंदिवस ठेवील त्याचाच अहंकार जाईल. हे ध्यानात ठेवून आपण भगवंताचे नाम घ्यावे. मनाने भगवंताचे होणे हे भक्तीचे मर्म आहे. आपल्याला जे पाहिजे ते त्याच्याजवळ मागावे. मागितलेली वस्तू भगवंत देईल किंवा न देईल. वस्तू दिली तर बरेच झाले, पण आपण मागितलेली वस्तू भगवंताने दिली नाही तर ती देणे आपल्या हिताचे नव्हते असे खरे मानून मनापासून वाटावे. ही भावना वाढण्यासाठी भगवंत दाता आहे असे लक्षात ठेवून शक्य तितके त्याचे नामस्मरण करावे. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या
ब्रह्मचैतन्यमूर्ती। श्रीराम जय राम जय जय राम। श्री दासनवमीचे प्रवचन। हुन्नरी लोक निरनिराळ्या वस्तूंमधून अत्तरे काढतात. कोणी जाईतून, कोणी जुईतून, कोणी गुलाबातून असे अत्तर काढतात. ही गोष्ट सोपी आहे, पण मातीतून अत्तर काढणारे जे लोक असतात त्यांची मात्र कमाल आहे. हे जसे खरे त्याचप्रमाणे सर्व संत सारख्याच योग्यतेचे खरे. पण मातीतून अत्तर काढणारा म्हणजे प्रपंचामध्ये परमार्थ करायला शिकविणारा कोणी असेल तर ते समर्थच होत. समर्थांनी विषयाला खरे ओळखले. नुसता सावधान हा शब्द ऐकून समर्थ खरे सावध झाले आणि पळून गेले. छत्रपती शिवाजी सारख्या शिष्याला समर्थांनी सांगितले की अरे, माझा दाता राम आहे. हे उपासनेचे तेज होय. आपल्या ठिकाणी उपासनेचे तेज पाहिजे. समर्थांनी प्रपंची लोकांना तुच्छ केले नाही, परंतु प्रपंचात सुख मिळणार नाही हे सांगितल्याशिवाय ते राहिले नाहीत. उपासना चालवीत असताना जगण्यासाठी म्हणून भिक्षा मागायला हरकत नाही, पण दुसऱ्या कशासाठी भिक्षा मागणे पाप आहे. नुसती भिक्षा मागणे हे काही समर्थांचे ध्येय खास नव्हते. रामदाता आहे ह्या भावनेने भिक्षा मागणे हे मोठेपणाचे आणि तेजस्वीपणाचे लक्षण आहे. छत्रपती शिवाजी सारखा शिष्य झाला तरी समर्थांनी आपली लंगोटी टाकली नाही. हे खरे वैराग्य होय. म्हणूनच ते समर्थ पदवीला पोहोचले. स्वतःचा जीव धोक्यात घालून मिळवलेले राज्य गुरुच्या झोळीत टाकणारा शिष्य धन्य होय, आणि अनायसे चालून आलेले एवढे राज्य निरासक्तीने परत करणारा गुरु त्याहून धन्य होय. समाजातल्या ज्या वर्गाला परमार्थाच्या शिकवणीची जरुरी आहे तिथे जाऊन त्याला अनुरूप अशी शिकवण देणे हेच प्रत्येक संताचे काम असते. काही संत एकांतिक वृत्तीचे असतात, तर काही संत समतोल वृत्तीचे असतात. समर्थांसारखे समतोल वृत्तीचे संत प्रापंचिकांना जास्त उपयोगी असतात. समर्थांच्या काळी लोकांची भगवंताबद्दलची बुद्धी कायम होती, फक्त परिस्थितीमुळे त्यांना बाहेर तसे वागता येत नव्हते. पण आज ती बुद्धीच नाहीशी होत चालली आहे. हा काळ जास्त कठीण आहे. इथे सूक्ष्मामध्ये बिघाड झाला आहे. म्हणून नाम हे सध्या फार परिणामकारक ठरणारे आहे, कारण ते फार सूक्ष्म आहे. समर्थांनी दासबोध लिहिला, त्यात आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका घेऊन त्यांनी त्यांची उत्तरे दिली आहेत. खरोखर दासबोधासारखा ग्रंथ मिळणे कठीण. जो दास होतो त्यालाच त्याचा बोध होतो. जो भगवंताचा दास झाला त्याचे जन्माचे कल्याण दासबोध करील. प्रत्येकाने तो जरूर वाचावा आणि त्याप्रमाणे मनाला बोध घ्यावा. समर्थांना आपले हित कशात आहे ते कळले आणि त्यांनी ते जगाला सांगितले. ज्याला जे झेपण्यासारखे आहे तेच त्यांनी सांगितले. प्रपंच मोडका ठेवा असे नाही त्यांनी सांगितले, तर तू ज्या मार्गाने तो करतोस त्या मार्गाने तो नेटका होणार नाही हे सांगितले. समर्थांना रामाची मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष रामच आहे असे वाटे. अशांनाच राम आपण होऊन अनुग्रह देतो. समर्थांसारखे संत स्वतः कधीच उद्धरलेले असतात. केवळ जगाचा उद्धार करण्यासाठी ते जन्माला येतात. अशा संतांनी सांगितलेल्या नामाची कास धरल्यानेच आपण त्यांचे उत्तराई होऊ शकू. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ.